करता येतो। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। सलग सुट्ट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांची मुख्यमंत्र्यांनी माफी सुद्धा मागितली आहे। विशेषतः मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। घाट विभाग आणि टोल नाक्याजवळ वाहनांचा वेग अत्यंत मंदावला, त्यामुळे प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागलं। मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे। यावेळेस ही वाहतूक कोंडी झाली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व वाहन चालकांची माफी सुद्धा मागितली आहे। जवळपास 7,181 कोटी रुपये या प्रकल्पाकरता लागलेले आहेत आणि एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण या ठिकाणी तयार करू शकलो आहोत। आणि म्हणूनच खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। तर वाहतूक कोंडीचा खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा फटका बसलेला आहे। मुंबईहून पुण्याला जाताना 2 तास त्या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या। नेमकी मिसिंग लिंक उद्घाटनाच्या दिवशीच ही कोंडी झाली। सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या। तर सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळपासूनच ही वाहतूक कोंडी होती आणि याच वेळेस सुप्रिया सुळे ह्या मुंबईहून पुण्याकडे जात असताना त्यांचं वाहन सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकलं होतं। मिसिंग लिंकचं उद्घाटन पार पडलेलं आहे, त्यामुळं काही प्रमाणात ही वाहतूक कोंडी झाली। दुसरं कारण होतं सलग सुट्ट्या आहेत, त्यामुळं बरेच मुंबईकर हे फिरण्यासाठी पुण्याला आणि इतर ठिकाणी जात आहेत, त्यामुळं ही वाहतूक कोंडी झाली। आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। तर थेट अचूक बिनधास्त